नमस्कार मित्रांनो. भारतीय डाक म्हणजेच पोस्ट ऑफिस विभागात 28,000 प्लस जागांसाठी महाभरती सुरू झाली आहे आणि अर्ज करण्यासाठी पात्रता फक्त 10वी पास असून अर्ज कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे. लिंक ओपन केल्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला दिसेल, ज्यामध्ये इम्पॉर्टंट डेट्स दिलेल्या असतील व त्याखाली क्लिक हेअर टू अप्लाय या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन हे ऑप्शन ज्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यांच्यासाठी आहे. त्याखाली जर नवीन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचे आहे तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर येथे एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर सेंड OTP तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल, त्यामध्ये 6 अंकी OTP असेल तो येथे टाकून द्या. त्याखाली ईमेल ॲड्रेस तुमचा ईमेल ID एंटर करा. ईमेल IDच्या मेल बॉक्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक मेल दिसेल, त्यामध्ये आलेला 6 अंकी OTP येथे एंटर करून आपल्याला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बेसिक डिटेल आपल्याला भरायची आहे, ज्यामध्ये ॲप्लिकंट नेम म्हणजेच 10वीच्या सर्टिफिकेटनुसार आपले नाव येथे एंटर करून घ्यायचे आहे. त्याखाली डेट ऑफ बर्थ तुमची जी जन्मदिनांक आहे ती येथे सिलेक्ट करून घ्या. जन्मदिनांक सिलेक्ट झाल्यानंतर पुढचे जे ऑप्शन आहे ते जेंडरचे ऑप्शन आहे. मेल फिमेल जे असेल ते आपण येथे सिलेक्ट करून घ्या. त्याखाली आपल्याला वडिलांचे नाव त्यानंतर आईचे नाव टाकून घ्यायचे आहे. ते 10वीच्या सर्टिफिकेटनुसारच टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. UR OBC SC ST जे असेल ती सिलेक्ट करून घ्या आणि पुढे आपल्याला रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्याचा मेसेज येईल. त्यामध्ये आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो कॉपी करून घ्या. तसेच तुमच्या मेसेज बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला एक मेसेज येईल. त्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करून प्रोसीड टू लॉग इन करायचे आहे. तो जो कॉपी केलेला रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकून पासवर्ड एंटर करा आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा. आता पुढे लॉग इन झाल्यानंतर तुमच्या ज्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल 6 अंकी. तो 6 अंकी OTP पुन्हा इथे एंटर करून आपल्याला व्हेरीफाय अँड लॉग इन या ऑप्शनला पुन्हा क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये ॲप्लिकेशन ओपन अप्लाय व्ह्यू नोटिफिकेशन. तर इथे अप्लाय जे ऑप्शन आहे यावर आपल्याला क्लिक करायचे. अप्लाय ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला अप्लाय GDS ऑनलाईन एंगेजमेंट येथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. सिलेक्ट नोटिफिकेशन झाल्यानंतर पुढचा जो इंटरफेस आहे त्यामध्ये तुम्हाला 4 प्रकारची माहिती दिसेल. पर्सनल डिटेल, एज्युकेशनल डिटेल्स, पोस्ट प्रेफरन्सेस, अपलोड फोटो अँड सिग्नेचर. तर ह्या 4 महत्त्वाच्या बाबी आपल्याला आता इथे भरायच्या आहे. तर यामध्ये पर्सनल डिटेल जी आपण सुरुवातीला रजिस्ट्रेशन करताना भरली होती तीच माहिती ॲज इट इज येईल. तिला भरण्याची आवश्यकता नाही. त्याखाली आपल्याला अदर डिटेल्समध्ये मॅरिटल स्टेटस, तर याच्यामध्ये तुम्ही मॅरिड, सिंगल, विडो म्हणजे यापैकी तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर PWD यस नो करा. एम्प्लॉयमेंट डिटेल्स म्हणजे तुम्ही नोकरीला असाल तर तुमचं यस करा, नसाल तर नो करा. त्यानंतर ॲड्रेस डिटेल आपल्याला द्यायची आहे. आपले जे ॲड्रेस डिटेल आहे सुरुवातीला आपल्याला प्रेझेंट ॲड्रेस म्हणजे तुम्ही सध्या जिथं राहतात तो ॲड्रेस आपल्याला इथे टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा पिनकोड 6 अंकी पिनकोड टाकायचा आहे. त्याखाली तुमची सिटी, स्टेट, जिल्हा, तालुका टाकून घ्यायचा आहे. आणि जर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर सेम ॲज प्रेझेंट असं तुम्हाला उजव्या कोपऱ्यात एक ऑप्शन दिसेल, बॉक्स दिसेल, त्यावर तुम्ही टिक करून सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पुढचे जे पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला आता एज्युकेशनल डिटेल भरायचे आहे. तर इथे एज्युकेशनल डिटेल्समध्ये सिलेक्ट SSC स्टडी सर्कल म्हणजे तुमचे जे सर्कल आहे महाराष्ट्र जो सर्कल आहे राज्यानुसार तो सिलेक्ट करा. त्यानंतर इयर ऑफ पासिंग यामध्ये तुम्ही कोणत्या वर्षी पास आउट केलेले आहे 10वी
ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहे. ते सिलेक्ट करून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला सिलेक्ट द बोर्ड. यामध्ये आपल्याला तुमचे जे बोर्ड आहे CBSE बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड यापैकी, तसेच तुमचे जे मार्क्स आहेत ते एकदा बघून घ्या. इथे दिलेले आहे 1996 ते 2008, म्हणजे तुम्ही ज्या इयरमध्ये बसत असाल ते तुम्ही बोर्ड सिलेक्ट करा. त्यानंतर पुढचं जे ऑप्शन आहे SSC मेमो नंबर. SSC मेमो नंबर हा जो पर्याय आहे हा नवीन दिसतोय. यामध्ये SSC मेमो नंबर, SSC सर्टिफिकेट नंबर, रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर व हॉल तिकीट नंबर यापैकी तुम्ही कुठलाही नंबर येथे एंटर करू शकता. तर मी येथे जो 10वी सर्टिफिकेटवरचा रोल नंबर आहे तो येथे एंटर करतो. ते झाल्यानंतर एंटर मार्क्स ऑब्टेन फॉर इच सब्जेक्ट. त्याखाली आपल्याला जे मार्क्स आहे आपल्या विषयात मिळालेले, तर इथं तुम्ही जे सिलेक्ट केलं आहे आपला जो बोर्ड आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड, तर एज्युकेशन विथ 750 मार्क्स, म्हणजे फ्रॉम 1960 टू 2008. तर यामध्ये तुम्हाला मिळालेले मार्क इथे एंटर करायचे आहे. सुरुवातीला सायन्स या विषयात आपल्याला किती मार्क मिळालेले आहे 150 पैकी, तर मग ते एंटर केल्यानंतर सेकंड जे ऑप्शन आहे इथे आपल्याला सेकंड लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. चूज सब्जेक्ट. तर यामध्ये आपल्याला सेकंड लँग्वेज तुमची मराठी, हिंदी, तमिळ यापैकी जी असेल ती तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तेथे मार्क एंटर करा. मार्क झाल्यानंतर पुढचा जो 3 नंबरचा विषय आहे तो आहे मॅथमॅटिक्स. तर गणित या विषयामध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले ते एंटर करा. त्यानंतर फोर्थ ऑप्शन आहे चूज सब्जेक्ट. यामध्ये आपल्याला तुमची जी फर्स्ट लँग्वेज आहे मराठी, इंग्लिश, हिंदी, तुमचे सर्टिफिकेटवर सुरुवातीला जो 1 नंबरला जे मार्क दिलेले आहे, जो सब्जेक्ट आहे तो येथे सिलेक्ट करा. त्यानंतर थर्ड लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, तिचे पण मार्क येथे आपण एंटर करून घ्या. आणि 6 नंबरला आहे सोशल सायन्स. यापैकी तुमचे जे मार्क मिळाले आहे ते एंटर करून पुढे CGPA स्कोर ॲप्लिकेबल, म्हणजे तुम्ही जर ॲप्लिकेबल असाल तर ते एंटर करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. सेव्ह अँड नेक्स्ट झाल्यानंतर पुढचं जो पेज आहे त्यामध्ये आपल्याला पोस्ट प्रेफरन्स, म्हणजे पदाचे जे आहे त्याची निवड करायची आहे. तर इथे सिलेक्ट सर्कलमध्ये आपण तुमचे जे सर्कल आहे महाराष्ट्र सर्कल ते सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा. यामध्ये छत्रपती संभाजीनगर आपण इथे सिलेक्ट करून घेऊ. त्यानंतर आपल्याला संभाजीनगर यामध्ये किती पदं अवेलेबल आहेत ते दिसेल. त्यांची गावाची यादी आपल्याला दिसेल. यामध्ये आपल्याला गावाच्या यादीत 1 ते 27 इच नंबर कॅन ऑनली बी लिस्टेड वन्स, म्हणजे तुम्ही स्टेप बाय स्टेप सिलेक्ट करू शकता. तर येथे तुमचे जे गावाचे जवळील गाव आहे ते तुम्ही एकदा सुरुवातीला सिलेक्ट करून घ्या, त्यांना नंबर द्या प्रेफरन्स. त्यानंतर बाकीचे प्रेफरन्स तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ शकता. हा आपल्या पोस्ट ऑफिस भरतीचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की येथे आपण जे सिलेक्ट करणार आहे, आपल्या मार्कनुसार आपल्याला जे गाव भेटेल ते आपण जे प्रेफरन्स देऊ त्या पद्धतीने आपल्याला मिळेल. तर एक एक करून असे तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रेफरन्स देऊ शकता. प्रेफरन्स दिल्यानंतर खाली जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा. पुढचा जो पर्याय आहे तो आहे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. फोटो 30 KB ते 100 KBच्या आत आपल्याला अपलोड करायचा आहे. त्यानंतर सिग्नेचर 20 KB ते 100 KBच्या आतमध्ये सिलेक्ट करायचं आहे. तर येथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर खाली जे डिक्लेरेशनचे मुद्दे आहेत ते वाचून घ्या. त्यानंतर एक बॉक्स दिसेल त्यावर टिक करून डिक्लेरेशन मी सहमत आहे म्हणून ओके करा आणि जे शेवटला आपल्याला कोपऱ्यात ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. प्रिव्ह्यू केल्यानंतर आपल्या समोर जो आहे तुमचा पूर्ण अर्ज दिसेल. त्यामध्ये तुम्हाला एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे. चेक झाल्यानंतर तुम्हाला जर वाटले आपल्याकडून काही चूक झालेली आहे तर तुम्ही एडिट करू शकता, किंवा नसेल तर मग सबमिट करून त्याला फायनल सबमिट करून टाका.
आता फायनल सबमिट झाल्यानंतर पुढे आपल्याला पेमेंट करायचे आहे. पेमेंट करताना तुम्हाला इथे ऑप्शन दिसतील UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग. तुम्हाला जे सोपं असेल ते सिलेक्ट करा. इथे मी UPI पद्धत सिलेक्ट केली. त्यामध्ये आता तुम्हाला या पद्धतीचा इंटरफेस दिसेल. प्रोसीड टू पेमेंट, 100 रुपये आपल्याला पेमेंट करायचे आहे. प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर आपल्याला जे आहे ते पेमेंट QR कोडने करायचे आहे किंवा UPI एंटर करून करायचे आहे. तर इथे 2 ऑप्शन दिसतील. तर आपण UPI QR सिलेक्ट केला. अशा प्रकारचा UPI QR आपल्या समोर दिसेल. तो तुम्ही तुमच्या फोनपे, गुगल पे जे काय असेल त्याच्यावरून स्कॅन करून तुम्ही ते पेमेंट अशा पद्धतीने करू शकता. पेमेंट झाल्यानंतर आपल्याला पेमेंट सक्सेसफुली झाल्याचा मेसेज येईल. तो दिसल्यानंतर क्लोज करा आणि पुढे आपल्याला असा इंटरफेस येईल. ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली. युअर ॲप्लिकेशन नंबर इज डॅश डॅश. त्यानंतर कोपऱ्यामध्ये आपल्याला एक डॅशबोर्डचे ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर ॲप्लिकेशन, अप्लाय, व्ह्यू नोटिफिकेशन, अप्लाय ऑनलाईन, माय ॲप्लिकेशन, रजिस्ट्रेशन कंप्लीट. तर याच्यात माय ॲप्लिकेशनवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला पुन्हा असं इंटरफेस दिसेल. यामध्ये डाउनलोड PDF, म्हणजे येथून आपण आपली PDF डाउनलोड करून त्या PDFची आपण प्रिंट काढू शकता. अशा पद्धतीने तुमचा फॉर्म येथे कंप्लीट झाला आहे आणि तुम्ही सुद्धा अशा सोप्या पद्धतीने फॉर्म भरू शकता.